आषाढ महिना सुरू झाला की खास करून तळणीचे पदार्थ केले जातात। आज आपण असेच मस्त खमंग खुसखुशीत अशा या तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। याला तळणीचे धपाटे सुद्धा म्हटलं जातं। अगदी 8 ते 10 दिवस आरामात या तिखट मिठाच्या पुऱ्या टिकतात। त्याचप्रमाणे तुम्ही या प्रवासात घेऊन जाऊ शकता। त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही धनेच्या ऐवजी धण्याची पूडसुद्धा वापरू शकता। हलकंसं पाणी घालायचं आणि आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। लसणाचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त घालावं म्हणजे मस्त खमंग अशा या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार होतात। त्यानंतर इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ घेताना जास्त दिवसांचं नसावं म्हणजे व्यवस्थित पुऱ्या लाटल्या जातात आणि तळल्याही जातात। त्यानंतर 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे। ही सगळी पिठं मी ऑलरेडी चाळून घेतलेली आहेत। आता ही सगळी पिठं जी आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचा तीळ। तीळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद। त्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा हलकासा क्रश करून घालूयात म्हणजे खमंग अशा आपल्या या पुऱ्या होतील। त्यानंतर लसूण, मिरची, धने जिरेचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता यामध्ये पाणी थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने हलकंसं घट्टसर मी मळून घेतलेलं आहे। कोथिंबीर घालायची राहून गेली होती ती यामध्ये घालून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। शक्यतो जास्त दिवसाचं पीठ घेऊ नये कारण पुऱ्या नीट लाटल्या जात नाहीत। तर आता हे मी लाटून घेते। तर इथे आता लिंबाच्या आकाराएवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। सगळ्याच पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत। एकसारख्या आकाराचे हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही याला शेप देऊ शकता। तर इथे वाटीच्या साहाय्याने मी शेप दिलेला आहे। तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि यामध्ये लाटत लाटत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। एकदमच बनवून ठेवू नका नाहीतर मग वरतून पीठ सुकलं जातं आणि पुऱ्या व्यवस्थित अशा फुगल्या जात नाहीत। तर हे पहा मस्त अशा टम्म आपली ही पुरी फुगलेली आहे आणि एकूण एक अशा पुऱ्या मस्त टम्म अशा फुगल्या जातात। जर तुम्ही ज्वारीचं पीठ जास्त दिवसांचं घेतलं असाल तर त्यामध्ये गरम पाणी घालून तुम्ही हे पीठ मळून घ्या म्हणजे आपल्या पुऱ्या कुठेही तडा जाणार नाही पुऱ्यांना। तर आता दुसरी पुरीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते। मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा या तिखट मिठाच्या आपल्या पुऱ्या होतात। याला तळणीचे धपाटे म्हणले जातं किंवा मिश्र पिठाच्या पुऱ्यासुद्धा म्हटलं जातं। तर हे पहा दुसरी पुरीसुद्धा छान तळून झालेली आहे आणि इथे आपल्या मस्त खमंग अशा खुसखुशीत अशा या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। अगदी 10 ते 12 दिवस या तिखट मिठाच्या पुऱ्या आरामात टिकतात। त्यामुळे तुम्ही या प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता। मस्त अशा टम्म फुगलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब